राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजनाबाबत आपण अतिशय सकारात्मक आपल्या स्वभावाला साजेसं उत्तर दिलं आहे. फक्त माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे की टेक्निकल कारण सांगून त्यांचं मानधन हे उचित वेळेवर जात नाही आणि जेव्हा आपण संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारतो ते सांगतात की केंद्राकडून पैसे यायचे आहे. केंद्राला विचारलं की ते सांगतात की राज्यांनी या संदर्भामध्ये आम्ही जे पोर्टल केलं त्या पोर्टलमध्ये माहिती दिलेली नाही. तर माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे की केंद्राचे पैसे राज्याचे पैसे यावर कोणाचं पोट निर्भर राहत नाही. आपण स्पेसिफिक एक फंड तयार करून केंद्राचा निधी येईपर्यंत योग्य महिन्याला योग्य मानधन जाईल अशी व्यवस्था करणार आहात का? नंबर एक. नंबर दोन, समायोजनाच्या संदर्भात आपल्याकडे बैठका झाल्यात. एका समितीचा मी स्वतःही अध्यक्ष होतो. मी अहवाल दिला की 17 वर्ष हे काम करणारे कर्मचारी आहे. राजस्थाननी पूर्णच्या पूर्ण सामावून घेतलं. तुम्ही म्हणालात की आम्ही पूर्ण सामावून घेत नाही, ठीक आहे, पण आपण त्यांना या समायोजनासाठी ते स्ट्राईकवरही गेले, मधात अनेक दिवस स्ट्राईकवर राहिले, संपावर राहिले. तर आपल्यासारख्या सुस्वभावी कार्यक्षम मंत्र्याकडून माझी अपेक्षा आहे की आपल्या नावाप्रमाणे त्यांचा जो समस्येचा अंधार झाला आहे तर प्रकाश आंबेडकर साहेब त्याला न्याय देतील का? समायोजनाची एक मुदत निश्चित ठरवून देतील का? नंबर एक, त्यांचं मानधन नियमित व्हावं आणि नंबर दोन, समायोजन निश्चित कालमर्यादेत व्हावं. हे दोन प्रश्न आपण सोडवावे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीनं NHMच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दलचे दोन मुद्दे मांडलेत, त्या दोन्ही मुद्द्यामधला पहिला जो मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या तांत्रिक कारणामुळे सुद्धा पगार देण्याला जो उशीर होतोय त्याच्याबद्दलची स्पष्टता डिपार्टमेंटनं सांगावी अशा पद्धतीचं अपेक्षित केलंय. मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की SNS स्पर्शवरती सगळ्याच केंद्र शासनाच्या सगळ्या ग्रँट्स ज्या आहेत त्या आपल्याकडे देण्यामध्ये ज्या पद्धतीचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी अद्ययावत व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांकडे उशीर झाला. तो उशीर झाला होता. त्या उशिरामुळे ज्या पद्धतीनं अगदी दिवाळीपर्यंत पगार होत नव्हते त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष होता. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं अगदी दिवाळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या वेळेवरती व्हायला पाहिजे यासाठी SNS स्पर्शवरची सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आता इथून पुढं अगदी महिन्यालाच पगार होईल यासाठीची जबाबदारी घेऊन आम्ही आणि आमचं डिपार्टमेंटचे सगळे लोक काम करतात. दुसरा मुद्दा असा होता की चंद्रपूरचा एक आपला त्याच्याशी संबंधित असा विषय होता की SNS स्पर्शमध्ये काही विशेषतः 6-7 कर्मचारी जे होते ते त्या तांत्रिक प्रक्रियेमुळे थांबले होते. पण आपला प्रश्न येण्यापूर्वी आम्ही त्या सगळ्या लोकांच्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण केल्या त्यामुळे तोही प्रश्न निकालात गेला. आणि तिसरा आपण महत्वाचा मुद्दा मांडला की NHMच्या कर्मचाऱ्यांचं समायोजन की ज्याच्यामध्ये अनेक वर्षे हे लोक आंदोलन करतायत, सातत्याने त्यांची मागणी आहे, त्या सगळ्या मागणीला सकारात्मक अशा पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळं या NHMच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबद्दलचा कालबद्ध प्रोग्राम आपण निश्चित केलाय. एक चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली त्याची बैठक आणि त्या बैठकीमध्ये 10 ते 15 जानेवारीपर्यंत याबद्दलची स्पष्टता येईल आणि आपण सगळेजण एक चांगला निर्णय आपण घेणार आहोत. बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, सकारात्मक उत्तर मंत्री महोदय देताच आहे, पण आपल्याला माहित असेल की आपण काही कर्मचाऱ्यांना यामध्ये रेग्युलराईज केलेलं आहे. मग काही कर्मचाऱ्यांना ऑलरेडी रेग्युलराईज केलं आणि आता पुन्हा चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आता बाकींना समावेश करण्याच्या बद्दलचा एक कालबाध्य प्रोग्राम आपण जाहीर केला सुरू केलेला असं आपण सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की जे पहिले आपण केलेलं आहे त्यासाठी आणि एवढे कर्मचारी ऑलरेडीच आपण आपल्या इथं काम करतात आहे. आपल्याकडे रेग्युलर कर्मचारी नाही, हीच कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात आहे. मला वाटतं की यांचा अंत आपण आता पाहू नका. रोज आता हॉस्पिटल बंद असतात, तिथं स्टॉप नसतो, डॉक्टर नसतात आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या परिस्थिती फार भयानक होत जातात. पेशंट वापस जातात, अनेक लोक मरतात. मला वाटतं की आरोग्य सेवा ही आपली महत्वाची सेवा आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता याला चीफ सेक्रेटरीच्या समितीची गरज नाही, ऑलरेडी आपण रेग्युलराईज केलेलेच आहे. त्यामुळे याला वेळ न लावता तातडीनं या सगळ्यांना रेग्युलराईज करून आपण सेवेमध्ये घेणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. अध्यक्ष महोदय,
सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर आपण जे म्हणताय तेच आम्ही सगळ्या मंडळींनी निर्णय घेतलाय. जो मागच्या वेळेला निर्णय झाला त्या निर्णयामध्ये थोडीशी स्पष्टता आणि त्याच्यामध्ये JEDला आपण सामान्य प्रशासन विभागाकडनं रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत, सेवा प्रवेश नियमांमध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे होता. आता तो सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल जर करायचा असेल तर त्याला उशीर लागणार होता. म्हणून कॅबिनेट समोर आम्ही गेलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संमती दिली आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते वेळेत होण्यासाठीची जबाबदारी घेऊनच आणि त्या सगळ्या 10,000 कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टीने जे काय आम्ही पुढे जाऊया. कालबद्ध प्रोग्राम केलाय तो पूर्ण होतोय. समाधान अवताडे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी अत्यंत समर्पक उत्तर दिलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, मी आता फक्त प्रश्नच घेतो. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2025 मध्ये केलेल्या संप दरम्यान शासनाने त्यांच्या 10 मागण्या तत्वतः मान्य केल्या. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित म्हणजे रेग्युलराइज करण्याचा शासन निर्णय म्हणजे JR निर्गमित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे काय, आणि नसल्यास याचं विलंबनाचं कारणही मंत्री महोदयांनी द्यावं. दुसरं, संप मागे घेताना दिलेल्या आश्वासनानुसार सर्व NHM कर्मचाऱ्याचे प्रलंबित पगार, थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात आले नाही. आता मंत्री महोदयांनी सांगितलं की अदा करण्यात आलं नाही, पण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हा स्पेसिफिक प्रश्न आहे की ऐन सणासुदीच्या काळामध्ये पगार न झाल्यामुळं कर्मचाऱ्यावर उपासमाराची वेळ आली. त्याला जबाबदार जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई काय करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, शासनाने मान्य केलेल्या इतर मागण्या जसे की विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी, लॉयल्टी बोनस यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून लागू करण्यात येणार आहे? या लाभापासून कर्मचारी अजूनही वंचित आहेत, हे शासनाला मान्य आहे का? आणि चौथा, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, हा माझा प्रश्न आहे की 13 मागण्या, ज्या 3 मागण्या मान्य झाल्या नव्हत्या, त्याबाबत शासनाने नेमलेली समिती काय कारवाई करत आहे आणि या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कोणती कालमर्यादा निश्चित केली आहे? सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमदार सन्मान्य अवताडे साहेबांनी जे 3 प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दला पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर आम्ही जे दिलंय ते सन्मान्य नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊनी सुद्धा जे विचारला तोच प्रश्न आहे. या सगळ्यांच्या बद्दल जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं. त्याच्याबद्दलचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, त्याला सेवा प्रवेश नियमांबद्दल सुद्धा वगळून आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीनं ते होईल, त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही. दुसरं 2 मुद्द्यांवरती आपण सांगितलं की ज्या काय आमची बैठक झाली होती आणि त्या आंदोलनानंतर 13 मागण्या मागितल्या होत्या, त्या 13 मागण्यांमधल्या बहुतांशी मागण्या जे त्यांच्या आहेत ते आम्ही पूर्तता करण्याबद्दल त्याच वेळा आदेश दिलेत. त्यातल्या बऱ्याचशा पूर्ण सुद्धा झालेत आणि त्या सगळ्या मागण्यांचा त्या सगळ्या संघटनेतल्या सगळ्या त्यांचे जे काय संघटनेचे प्रमुख आहेत त्या सगळ्या मंडळींनी त्याला संमती दिली. त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि मान्यच नाही तर त्याचे निर्णय सुद्धा झालेले आहेत. आता तिसरा मुद्दा आपण जो मांडला की त्याच्यामध्ये जो काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर जो काय उशीर झाला त्यांच्यावरती काय जे कोण संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या आंदोलनाचा मूळ हेतू होता की आपण सगळ्यांचं समावेशन करून घ्यावं आणि त्यासाठीच ते आंदोलन झालं. सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांना सामावून घेतलं. त्यामुळे कारवाईपेक्षा सुद्धा आता त्यांना पॉझिटिव्ह निर्णय देऊन आपण पुढे गेलो तर बरं. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यापुरेसा मर्यादित असला तरी सुद्धा मंत्री महोदय धोरणात्मक देखील उत्तर देत आहेत म्हणून मी उभा आहे. मंत्री महोदय, आपल्या कानापर्यंत